नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एसआयटीकडे सादर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार तब्बल 160 जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे काळे कारनामे उघड झाले। लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि इतर स्टोरेज डिव्हाइस जप्त करून तपास करण्यात आलेला आहे। एबीसी अशा कोडनेमद्वारे या पुराव्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। यात लैंगिक अत्याचारांचे गंभीर पुरावे आढळल्याची माहितीही समोर आली आहे। तपासात अनेक महिलांची नावं आणि भेटीच्या नोंदीही सापडल्या। पोलिसांनी हे सर्व पुरावे न्यायालयामध्ये सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। कोडनेमद्वारे खरात प्रकरणातील पुराव्यांचं वर्गीकरण सुरू आहे। कोडवर्ड ए लैंगिक अत्याचाराचे पुरावे, कोडवर्ड बी आर्थिक घोटाळे पुरावे, कोडवर्ड सी फसवणुकीचे पुरावे। एकूण डिजिटल डेटा 160 जीबी, जवळपास 160 रीलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत। त्या संदर्भात चौकशी सुरू आहे, अजून काही समोर आलेल्या नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवता ते म्हणून मला असं वाटतं की हा विषय ही अतिशय गंभीर आहे। मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे। या छाप्यात एक सिल्वर रंगाचा लॅपटॉप जप्त झालाय। सोबतच 4 डिजिटल स्टोरेज डिव्हाइस मिळाल्यात। 32 जीबीचे 3 पेन ड्राईव्ह आणि एक 64 जीबी OTG पेन ड्राईव्ह।